इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं. पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्या त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका. त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साईजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे. काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं. मी इकडं उतरलो 8 वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा, म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले कामं पण लवकर होतील. आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो, तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे.